आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मम्मी 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 बाहेर ये। मम्मी शरू आली। बस तुझं काम कर। मी बघते कुठे तडमडली ते चांगली फटकावते। मम्मी मम्मी कुठे तडमडलीस ग? काय गोंधळ घातलायस? माझा ऍक्सिडेंट झाला आणि तू मला ओरडते। हे बघ केवढं लागलंय बघ माझ्या डोक्याला। आई गो केवढं लागले स्वामी। नीट स्कूटर नाही चालवत आहे? अगं माझी चूक नव्हती, रॉंग साइडला गाडी घातली एका शायनरने। ती चव्हाण बाई केवढी बडबडतीये मला आणि आता तर ऍडव्हान्स पण परत मागतीये। कसली असशील ग मम्मी तू? तुला पोरीची पडली की बिझनेसची? जास्त नाटकी करू नकोस हा। एक तर ती चव्हाणीने आज पैसे देणार होती, आता तर ऍडव्हान्स पण द्यायला लागेल। आणि हे सगळं जेवण 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 कुठे? मला रस्त्यात भूक लागली म्हणून मी बसून सगळं जेवण जेवले। नीट सांगा नाही तर डोक्यात घालीन झाकण। अगं मम्मी बोलली ना मी तुला, माझं ऍक्सिडेंट झालं मग मी रस्त्यात पडले, जेवण पडलं, सगळं सांडलं। आता समजलं? अरे देवा स्वामी बघताय ना। राहू दे आता रडू नको। तुझी सोन्यासारखी मुलगी वाचली ना ते बघ। हे बघ हॉस्पिटलला जाऊन ड्रेसिंग करून घेतली त्या शायनर कडून आणि पैसे पण त्यालाच द्यायला लावले। हो ग, पण आज त्या चव्हाणींकडून 3000 रुपये मिळणार होते ना आपल्याला, ते गेले। मला जर ते 3000 रुपये मिळाले असते ना तर मी त्याची भिशी लावली असती आणि मग माझी भिशी फुटल्यावर मी आशूसाठी एक सोन्याचा हार करणार होते, पण आता त्यातलं काहीच होणार नाहीये। 3000 सोन्याचा हार? कसली ग्रेट आहेस ग तू मम्मी। म्हणजे मला तर वाटतं 3000 ना तू मंगळावरती फ्लॅट पण घेशील। नाही कळलं तुला? सोन्याचा रेट माहितीये का? अगं 1.5 लाखाच्या पुढे गेलाय आणि तू 3000चं बोलतेस। तेवढे सुद्धा मिळणार नाहीये। मम्मी असे कसे जातील पैसे? गिन लो पमारानी, पुरे 5000 आहे। 5000। बापरे, एवढे पैसे कुठून आणलेस? वसूल केले मी शायनर कडून। अरे आपल्या ब्रँड परब कॅटररच्या नेमला धक्का लागला, मग भरपाई नको का करायला? त्या शायनरला सोडलंच नाही मी पैसे देईपर्यंत। खरंच ग, किती चांगला आहे तो कोणतो शायनर। नुकसान भरपाईचे पैसे लगेच दिले? लगेच बेगेच नाही, फुल राडा करावा लागला। मेहनत चांगलंय। आता ह्यातनं ऍडव्हान्स परत देता येईल। स्वामी ऐकता हो तुम्ही? हे घासायला घेऊन ये। हो हा। काय ग? सकाळी जामकर कडून चिल्लर आणली होती, थोडी माझ्या गुल्लक मध्ये टाकलीस का? विसरली। तुला तर बघते विसरली। मी गुदगुली करायला तुला पहिले मला सगळी चिल्लर दे। अगं ताई, अजून तुमच्या दोघांचं लग्न ठरायचा पत्ता नाहीये आणि तू पप्पांना लग्नात सूट देण्यासाठी पैसे जमवतेस। लग्न ठरेल तेव्हा ठरेल, मला माहितीये। लग्न जरी ठरलं ना तरी मम्मी पप्पा आपल्यासाठी दागिने नवीन कपडे घेतील, पण स्वतःसाठी एक साधा रुमाल पण नाही घेणार। आपले पप्पा लग्नात जुन्या कपड्यात फिरतायत आणि आपण असे नवीन कपड्यांमध्ये शायनिंग मारतोय ना, असं नाही बघायचं मला। म्हणून ना सगळ्यात आधी आशुताईचं लग्न होणार आणि आशुताईच्या लग्नात ना अपना बापू ना सूट बूट में ही रहेगा। सगळ्यांनी बोललं पाहिजे ना, मुलीच्या बापाचा काय स्वॅग होता यार। हे बेस्ट आहे। बेस्ट आहे ना? मग दे, चल चिल्लर दे लवकर। हे घे ताई, आता मी सुद्धा पैसे टाकत जाई ना। अभ्यास झाला का ग तुझा? आधी नाक पुसायला शिक, जा चल। लिंबू टिंबू। शरू बरं वाटतंय ना तुला? बघितलंस ना आशुताई, एवढं सगळं झालं तरी त्या अगाऊ शायनरलाच मम्मी बिचारा बोलली। त्याच्यामुळे माझा ऍक्सिडेंट झालं तरी हिला त्याचीच पडले। आपल्याकडे ना उलटच असतं, शेजारचा बबड्या आणि आपलं ते कार्ट। तरी मी मम्मीला सांगत होते, हे एवढे मोठे डब्बे घेऊन आहे ना शरूला घेऊन पाठवू नको। हे ऑटोचे कॅबचे पैसे वाचवायला तुला स्कूटीवर पाठवते। स्कूटी किती खराब आहे, तुला काय झालं? तू बेबोला काही बोलू नकोस हा।
आणि दुसरं म्हणजे मला तर कळतच नाही या घरात माझी कोणाला काळजी आहे की नाही ते. मम्मी पप्पांना पण तूच आवडतेस ना. बाय. तू काही बडबड करतेस हा शरू. उलट मम्मीला आहे ना तुझी सगळ्यात जास्त काळजी आहे. कारण तू हे रोज नवीन नवीन काहीतरी ड्रामा करतेस ना. शरू एक मिनिट, मला असं वाटतं तुझ्यावर आहे ना कोणीतरी लिंबू फिरवलंय. हो म्हणजे बघ ना, आज तुझ्याकडून देवाच्या प्रसादाचं जेवण सांडलं. अगं अपशगुन घडलाय तुझ्या हातून. नाही 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 ते काही नाही. तू आधी देवाची माफी माग आणि शिक्षा भोग, म्हणजे बघ सगळं नीट होईल. चल 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 चल. अगं काय अगं चल तू. तू काही बडबडते ताई. मी बरोबर बोलते, तू चल. असं काही चल नसतं गं. ताई अगं श्श्श. चल हात जो. स्वामी, शरूकडून आहे ना आज खूप मोठी चूक झाली. तिच्या हातून प्रसादाचं जेवण सांडलंय आज. तिला प्लीज माफ करा. बस बस बस, आता अजून काही सांगू नको. अगं देव सगळं बघतो की नाही. स्वामींनी बघितलंय की माझी ऍक्च्युअल मध्ये काही चूकच नाहीये. असं कोणी बोलतं का? स्वामी, तिच्या अशा वागण्याला ना मनावर घेऊ नका तुम्ही. ती लहान आहे ना अजून, पण तिला ना या सगळ्या गोष्टींचं ना प्रायश्चित्त करायचंय. म्हणून ती देवळात आहे ना 100 प्रदक्षिणा घालेल. 100? अगं टाइम प्लीज. स्वामी ताईचं सगळं ऐकू नका हा. मागे घ्या मागे घ्या. 100 काय, मी 10 प्रदक्षिणा घालते. शरू, स्वामींशी असं बोलतात का? अगं मग ऍक्सिडेंट झालेल्या बहिणीला असं कोणी चालायला लावतं का? मला वाटलंच होतं तुम्हाला कुठल्या तरी मॅटर मध्ये अडकवणार. अगं 1000 म्हणणार होते मी, पण चुकून 100 निघाले तोंडून. तू चुकून बोलीस म्हणून मी शिक्षा भोगायची? स्वामी माझ्यासोबत अन्याय हा मी नाही करणार. शरू, शरू अगं थांब थांब, दंगा करू नकोस. आणि मला बायचं पटतंय, तुला कोणाची तरी नजर लागली आहे म्हणून तर रोज काहीतरी गडबड करतेस तू. आणि हा, तिला प्रदक्षिणा घालायला पण घेऊन जा बर का. हा, हलू नकोस. बॅकडे बघ, बॅकडे बघ. हा, आल्या गेल्याची, कोणी पहिल्याची, घरच्यांची, दाच्यांची, काळ्या कुत्र्याची, काळ्या मांजरीची, भूताखेतांची कोणाची नजर लागली असेल तर निघून जाऊ दे. बाजूला हो ग. आणि हे काय डबे अजून इथेच. आवरा आवरा, चला चला. उठ उठ. काय दादा, मला वाटलंच. का उठवलं मला एवढं लवकर? किती वाजलेत गौतम? लोकांची दुपार झाली आहे. ही काय झोपायची वेळ आहे का? आय नो, मी उठणारच होतो लवकर, पण ती दिसली ना मला स्वप्नात. कोणती? माझी ड्रीम गर्ल. बॅड मॅनर्स दादा, अशी दुसऱ्यांची स्वप्न मोडू नये. मग चांगली स्वप्न बघत जा ना. अरे हे चांगलंच स्वप्न होतं दादा. माझी ड्रीम गर्ल म्हणजे ना, ती स्वतःच एक ड्रीम आहे. किती गोड चेहरा, किती गोड हसू. हा, पण तुला कळणार नाही, तुझा काही संबंध नाही ना त्या गोष्टींशी. आधी डोळे उघड आणि शहाणा हो. अशी मुलींची स्वप्न बघत राहशील ना तर आयुष्य बर्बाद होईल. एक मिनिट. मुलींची दादा, मी एकाच मुलीचं स्वप्न बघतो. माझी ड्रीम गर्ल. माझं प्रेम आहे दादा तिच्यावर. लव्ह समजतं तुला? नॉनसेन्स. तुला आयुष्यात काही करायचंय का नाही? अरे करायचंय ना, मला लग्न करायचंय. वाईफ, किड्स. आय वॉन्ट टू बी अ फॅमिली मॅन. काय अम्बिशन्स आहेत? इम्पॉसिबल. ए दादा,